संत तुकाराम महाराजांचा जन्म इ. 1608च्या सुमारास महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित नाही, परंतु फाल्गुन कृष्ण द्वितीया या दिवशी तुकाराम बीज साजरी केली जाते. ते मोरे कुळात जन्मले. त्यांचे वडील कान्होजी माळोजी मोरे आणि आई वधूजीबाई होते. त्यांचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि श्री विठोबाची निस्सीम भक्ती करत होते. त्यांचे कुटुंब वडिलोपार्जित किराणा व्यापार आणि शेती व्यवसाय करत होते. लहानपणापासूनच तुकाराम महाराज आध्यात्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात अनेक आर्थिक संकटे आली. दुष्काळामुळे आणि व्यापारातील नुकसानीमुळे परिस्थिती हालाखीची झाली. तुकाराम महाराजांचे लग्न अवलीबाई यांच्याशी झाले. तुकाराम महाराज लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाच्या प्रभावाखाली होते. त्यांनी आपले आयुष्य विठोबाच्या भक्तीला समर्पित केले आणि हजारो अभंग रचले. संत तुकाराम महाराज हे गरीब, भक्तिमय आणि सत्यशील कुटुंबात जन्मले. बालपणातच त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी श्री विठोबाची भक्ती आणि अभंगवाणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले.